शिक्षणाने वाढावा निश्चय, जीवन जय करावया. ग्रामगीतेतील या ओळी केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड यांनी आपल्या नित्यक्रमात आणल्या आहेत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बस आज तुमची निपुण चाचणी परीक्षा घेण्यासाठी मी शाळेमध्ये आलो आहे की नाही. आणि ही परीक्षा आपली मोबाईलवरती होणार आहे. मजा आहे की नाही? मोबाईल आवडतो की नाही तुम्हाला? आणि मग मोबाईलवरती हसत खेळत चाचणी घ्यायची. आता या मोबाईलवरती तुमच्या शाळेतील तुमचा वर्ग 5वी ना, तुम्ही 5वीच्या वर्गाची नावं मी इथे वाचतो बघा. पहिलं कोण? आराध्या. कोण आहे आराध्या? जा इकडे बरोबर. बस बस. भरपूर पाहुणे आले, खूप चपात्या लागतील, मी मदत करू का? वा, छान वाचलं. आता सगळ्यांनी ऐकूया. या रे, कसं वाचलंय बघूया. तुम्ही पण कसं वाचायचं ते बघा. एक मिनिट. हा, भरपूर पाहुणे आले, खूप चपात्या लागतील, मी मदत करू का? असं वाटलं. छान वाटतं ना हे. असं आपण सगळ्यांनी एकेकाची आता परीक्षा घ्यायची. चला जाग्यावर बसा. आता दुसऱ्या स्तराकडे जाऊया. हा, तुझी वाचनाचा वेग 90 आहे आणि वाचनाची अचूकता 100% आहे. त्याबद्दल अभिनंदन. शाबास. गोताड सरांकडे माकजन केंद्रासह इतरही केंद्रांचा अतिरिक्त पदभार आहे. या सर्व केंद्रांमध्ये 20हून अधिक अशा शाळा आहेत जिथे वाहन सहज पोहोचत नाही. कधी पायी चालत तर कधी डोंगर चढत गोताड सर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. निपुण महाराष्ट्र अभियानासाठी त्यांनी मोठी मेहनत घेत मुलांच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. ऊन, वारा, पाऊस आणि इतर आव्हाने त्यांची वाट अडवू शकली नाहीत. वयाच्या 58व्या वर्षीही ज्ञानदानासाठी असलेली त्यांची तळमळ आणि ऊर्जा नक्कीच प्रेरणा देणारी आहे. दुसरी संख्या कोणती आहे? 4. मग आता या दोघांना आपल्याला मिळवायचं. नमस्ते. बसा बसा. आज कशासाठी सर आले आहेत हे आपल्याला माहिती आहे का? तर सर आज आपल्याकडे निपुण चाचणी घ्यायला आले. आपण घटक चाचणी, वार्षिक पेपर वगैरे देत असतो ना, पण तो कशावर देत असतो? आपण आपल्याला एक पेपर दिलेला असतो, त्यावर आपण सोडवत असतो, आहे की नाही? पण हे निपुण आज काहीतरी नवीनच तुम्हाला यातून शिकायला पण मिळणार आहे आणि मजा पण येणार आहे. काय असते निपुण म्हणजे? तर ही एक्झाम तुमची आता मोबाईलवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी आपले केंद्रप्रमुख सर आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत आणि ही एक्झाम देताना आपल्याला खूपच मजा पण येणार आहे. ठीक आहे. तर आपण आता नेहमी शिकतो की नाही, वाचायला, लिहायला, गणित शिकतो. तर त्याची परीक्षा आता मोबाईलवरनं मी तुमची घेणार आहे. अरे पण इथे मोबाईलला रेंजच नाही, मग परीक्षा कशी घ्यायची? काय रे? अरे वा, शाबास. काय नाव तुझं? धन्यवाद. खरंच मला तुझा अभिमान वाटतो. चल जाऊया आपण माचीवर. कुठे? राज्यातील काही भागात मोबाईल नेटवर्क अत्यंत कमी होते, पण कमी नेटवर्कमध्येही चालेल असे तंत्रज्ञान निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये असल्याने त्यावर मात करता आली. अगदी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तरही या ॲपमुळे पारदर्शकपणे निश्चित करता आला. पर्यवेक्षकीय यंत्रणा आणि शिक्षकांनी त्यासाठी दिलेले योगदान मोलाचेच ठरले. या झाडावर चढायचं? बापरे. तरी घ्या, आता मला खाली जाऊ दे. मेसेज यायला लागले. चला रे बाबा, दमलो. आले काय रे माझी माचण? येस 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 येस. आता पोरं चढू दे. एक हळूहळू चढ. एकेकान. हा, चढा चढा. एकेकान एकेकान चढा. एकेकान चढा. एकेकान बघ पटकन. हे घ्या रे पिशवी माझी. अरे वा, रेंज आल्या. चला आता आपली शाळा काढूया. इयत्ता 5वी. कोण कोण आहे बरं 5वीला? सदानंद जोगळे. तुझंच वाचन सदानंद.
तुझं वाचन घेतो हा, मोठ्याने वाचायचं हा. आता बघा सगळ्यांना मजा वाटते ना. आता इथे उतारा येईल, इथे मी हिरवं बटन केलं, माईक दिला की वाचायला सुरुवात करायची. मोठ्याने वाचायचं आणि स्पष्ट वाचायचं. रेडी करू? थांबा इथे बघा मध्ये. आजोबा मला तांदळाची पोती घेऊन आले. आईने ती माल्यावर नेऊन ठेवली. बघा आता आपण ऐकूया कसं वाचलं ते. साधारणतः ळ चा काहीतरी ल ल करतो. बघूया आता ऐका सगळ्यांनी रे. बघा आजोबा मला तांदळाची पोती घेऊन आले. आईने ती माल्यावर नेऊन ठेवली. ऐकलं तुम्ही सगळ्यांनी? आणि वाचलेलं हा मस्त वाचलं सदानंदनी. बघूया त्याला काय हे पडताळणीमध्ये. सदानंद वाचनाची अचूकता तुझी 81% आली. तुझा फक्त ळच्या ठिकाणी ल झालाय, माल्यावर. इथे काय पाहिजे? माळ्यावर. कळलं ना? आणि वाचनाचा वेग 73%. तुझं सगळं 100% बरोबर. जतन करा. वा, साधारण 5 झाला. अभिनंदन. हे माझं शेवटचं वर्ष आहे. वयाच्या 58व्या वर्षापर्यंत कोणतीही रजा न घेता आणि न थकता मला शेवटपर्यंत काम करायचे आणि त्यासाठी मी मेहनत करत आहे. धन्यवाद.